हॅलो मंडळी, आम्ही आज रोमला बाय बाय करून निघालो आहोत फ्लोरेन्स एक्सप्लोर करायला. एक छोटीशी ट्रेन जर्नी करून आम्ही पोचलो आणि खरंच सांगते, फ्लोरेन्सची ती पहिली झलक बघताच मी प्रेमात पडले. काय ते दृश्य, काय ती इमारती आणि वाव! खूपच खूपच सुंदर होतं सगळं काही. शहरात पाऊल टाकल्यापासून सगळंच इतकं सुंदर दिसत होतं ना, जिथे बघावं तिथे सुंदर बिल्डिंग्स, गोंडस रस्ते आणि एकदम युरोपियन व्हाईब्स होते. मग आम्ही शहरात फिरायला सुरुवात केली आणि प्रत्येक ठिकाण फोटो काढण्यासाठी खूपच परफेक्ट होतं. मी तर खूपच सारे फोटो काढले. म्हणजे ऑलमोस्ट माझा फोनची मेमरी खूपच फुल झाली होती. खरं तर फ्लॉरेन्समध्ये एखादं ठिकाण सुंदर नाही असं शोधणंच अवघड झालं होतं. खूपच सुंदर. मग आम्ही फक्त या सुंदर गल्ल्यांमध्ये फिरत राहिलो आणि अशा छोट्या-छोट्या लेन्समध्ये चालण्यात वेगळीच मजा येत होती. कोणताही प्लॅन नाही, फक्त चालत राहायचं आणि शहर अनुभवायचं बस. आणि तो दिवस म्हणजे खूपच छान होता आमच्यासाठी. आणि मग फिरता-फिरता आम्ही पोचलो फ्लॉरेन्सच्या प्रसिद्ध ब्रिजवर आणि तिथे जे पाहिलं ते पाहून माझे डोळेच मोठे झाले. ब्रिजवर सगळीकडे ज्वेलरी शॉप्स होती आणि एका रिंगची किंमत पाहून तर मी शॉकच झाले. ती होती €10,000 म्हणजे जवळपास आपले ₹10,00,000 एका रिंगसाठी. मी तर ती किंमत 2-3 वेळा वाचली आणि मला वाटलं कदाचित एखादा शून्य जास्त लिहिला असेल. पण नाही, ती खरी किंमत होती. फक्त रिंग्सच नाही तर घड्याळं आणि इतर दागिनेही इतके महाग होते की बघतानाच आपण गरीब असल्याची जाणीव झाली. आणि हे हे सगळे शॉप्स एका ब्रिजवर होते बरं का. ओके. मग आम्ही त्या ब्रिजवरून निघालो. मग आम्हाला वाटलं इतकं फिरल्यावर अर्थातच काहीतरी गोड खावं. मग आम्ही घेतलं इटलीचं फेमस जेलॅटो. आणि खरंच सांगते जेलॅटो कितीही वेळा खाल्लं ना तरी कमीच वाटतं. चालता-चालता जेलॅटो एन्जॉय करणं म्हणजे एक युरोपियन ट्रिपचा नियमच आहे बहुतेक. पण खरी मजा तर दुसऱ्या दिवशी होती. कारण आम्ही निघालो होतो फ्लॉरेन्स ते कियांटी टुस्कानी या 50 किलोमीटरच्या सायकल ॲडव्हेंचरसाठी. सुरुवातीला मी खूप एक्सायटेड होते आणि थोडी घाबरलेली सुद्धा. कारण 50 किलोमीटर म्हणजे जोक नाही माझ्यासाठी. पण जसं-जसं आम्ही पुढे जात होतो ना, तसं-तसं सगळं थकणं विसरायला होत होतं. आजूबाजूला हिरव्यागार टेकड्या, द्राक्षांचे मळे, सुंदर रस्ते, अतिशय सुंदर, अगदी पोस्टकार्डमधून बाहेर आलेलं दृश्य वाटत होतं. मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघं कोचला फॉलो करून आम्ही सुंदर अशा कियांटीच्या रोडवर सायकलिंग करत आमचा प्रवास चालू ठेवला. तर अशाच प्रकारे सायकलिंग करता-करता आम्ही एका ठिकाणी द्राक्षाची मळी होते आणि काही द्राक्ष असे रस्त्यालगतच लागलेले होते. तर आम्ही तिथे थांबलो आणि जे थोडेफार द्राक्ष बाहेर आले होते, ते 1-1, 2-2 तोडून आम्ही त्यांची टेस्टसुद्धा घेतली. हे आपल्या भारताच्या द्राक्षांपेक्षा थोडे वेगळे वाटले मला, बट खूपच छान होते ते पण. मग तिथून आम्ही परत आमचा प्रवास सुरू केला आणि असे रस्त्यात अनेक सुंदर स्पॉट्सवर थांबत-थांबत आम्ही शेवटी एका वाईन इस्टेटवर पोहोचलो. तर ह्या वाईन इस्टेटवर पोहोचता क्षणीच इथे आम्हाला वाईन बनवण्याची प्रक्रिया दाखवली. द्राक्षांपासून वाईन कशी तयार होते हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग होतं आमच्यासाठी. आणि त्यानंतर ह्या वाईन इस्टेटवाल्या लोकांकडूनच आम्हाला यमी फूड आणि ड्रिंक्स पण होते. ज्यांना घ्यावेसे वाटले त्यांनी घेतले. तर यमी पास्ता आम्ही ट्राय केला. खूपच सुंदर इटालियन पास्ता होता आणि ज्यांना हवं होतं त्यांच्यासाठी वाईन टेस्टिंगचीही व्यवस्था होती. सुंदर व्ह्यू, स्वादिष्ट जेवण आणि टस्कनीची शांतता. हा क्षण खूपच खास होता माझ्यासाठी. आणि तिथे खूपच टेस्टी आणि ओरिजिनल ऑलिव्ह ऑइल होते. त्यांचे स्वतःचे फॅक्टरी होते आय थिंक आणि मग त्यात त्यांनी ठेवलेले ते म्हणजे ज्यांना घ्यायचे होते त्यांनी घेतले. त्यात आम्हीही एक बॉटल घेतली. मग थोडा आराम केल्यानंतर आम्ही पुन्हा सायकलवर बसलो आणि परतीचा प्रवास सुरू केला. आणि मग आला माझा या संपूर्ण ट्रिपमधला आवडता क्षण. टेकडीवरून दिसणारा फ्लॉरेन्सचा सूर्यास्त. वॉव! खरंच शब्दच नाहीत. संपूर्ण शहरावर सोनेरी प्रकाश पडला होता आणि ते दृश्य बघताच राहावंसं वाटत होतं. सूर्यास्त एन्जॉय केल्यानंतर आम्ही आमच्या बाईक्स परत केल्या. काही गोड आठवणी म्हणून सुवेनियर्स घेतले
आणि फ्लोरेन्स आणि टस्कनीने माझं मन तर ऑलरेडी जिंकलं होतं. तर आमचा हा प्रवास संपला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये पुन्हा भेटूया. बाय बाय, चाव.